स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री सरस्वती नमः। श्री गुरु चरणारविंदाय नमः। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि। श्री राधे मेरे स्वामिनी मैं राधे जो को दास जन्म जन्म मोहे दे जयो। श्री वृंदावनो वास रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। ज्ञानीश भगवान विष्णु निवृत्ते रहरः सोपान प्रत्यक्ष ब्रह्मा मुक्ताय ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। ज्याच्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकाला। हिमालयं समाभासं याव हिंदू सरोवरं तदेव निर्मीत देशं हिंदुस्तानं प्रपद्यते। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। उमापति महादेव सियावर रामचंद्र पवन सुत हनुमान प्रभाग्य बिहारी लाल की जय। राधा रानी सरकार श्री राघवेंद्र सरकार की बोलो हनुमान जी महाराज की जय। श्री गुरु दत्तात्रेय भगवान की जय। नवनाथ महाराज की जय। शिव योगी श्री गोरक्षनाथ जी महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव अलख निरंजन। धर्म के अधर्म का प्राणियों में
गोहत्या गोहत्या विश्वकाल विश्वकाल आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। वर्णार्थनाम संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको। हमारे इष्ट आराध्य श्री गणेश लाला माता सरस्वती गावाचं ग्रामदेवत स्थानाची स्थानदेवता आपल्या सर्वांचं अधिष्ठान भगवान श्री गुरु गोरक्षनाथांच्या चरणारविंदी कथारूपी वाङ्मयीन पुष्प समर्पित करत असताना कथेच्या समारोप सत्रामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी या व्यासपीठावर उपस्थित गुरुजन भक्तिमती ज्ञानमती माता भगिनी सज्जन श्रोते मायबाप आबालवृद्ध सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करत संतोष महाराज अडवणे पाटील या यूट्यूब चॅनलवर बघत असलेले सर्व श्रोतोगण समवेत जय बाबाजी फोटोग्राफीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टचा आनंद घेणारे संभाजीनगर निवासी सर्व श्रोतोगण आणि येणाऱ्या काळात मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून या कथा श्रवणासाठी उपस्थित राहणारा श्रोतावर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करत आजच्या समारोपीय कथेमध्ये प्रवेश करू। देखते ही देखते दिन निकल गए और आज समारोह का दिन आ चुका है। श्रोताओं, जीवन में अक्सर ये बात होते रहती है कि जो अच्छे दिन होते हैं ना वो जल्दी निकल जाते हैं और बुरे दिन होते हैं ना तो कटते नहीं है। हम प्रयास भी करें ना तो बुरे दिन जल्दी कटते नहीं, बीतते नहीं और अच्छे दिन ज्यादा समय तक रुकते नहीं। 3 दिन से हमारी सभी माताएं इतनी लालायित होती है कथा के लिए। आज तो मैं देख रहा था कि जब पंडाल की ओर बढ़ रहा था तो खेत से बड़ी दूरी से जहां तक जाने के रास्ते भी ठीक नहीं है। अभी तो भोजन के लिए गया तो मैंने वो आबा से कहा कि वापस जाएंगे या नहीं उसका भी पता नहीं, वो बीच में इतना पानी था। लेकिन इस विषम परिस्थिति में भी कथा के प्रति प्रेम है और उसी भाव को लेकर आप लोग यहां तक आ रहे हो। सर्व काही अनुकूल असताना केला जाणारा परमार्थ आणि काहीच अनुकूल नसताना केला जाणारा परमार्थ। अनुकूल अवस्था में परमार्थ करे कोई बड़ी बात नहीं है, लेकिन प्रतिकूलता में कोई परमार्थ करे, अपने भाव पुष्प को भगवान के चरणों में समर्पित करे, बात तो वो होती है। भगवान को न्योता भेजा गया कि हमारे घर भोजन के लिए आ जाओ, तो भगवान दुर्योधन के घर भोजन के लिए जाते नहीं और विदुर के घर जाकर वो कन्या खाते हैं जो साधारण सा व्यक्ति भी नहीं खा पाएगा। वो विदुरानी के हाथ से केले खाते हैं, उसके छिलके तक वो खा लेते हैं। क्यों? इसका कारण है कि उनके मन की श्रद्धा और भाव। मैंने प्रसाद के बारे में कहा, देखो माताएं कितनी श्रद्धावान है। मैंने तो कहा था कि 2 टोकरी भर के लाओ, इतना ला लिया कि चाहे 4-5 गांव में भी बांट दो, माता जी उधर रख देना। हाँ गनू, हनुमान जी हो तो फिर क्या व्यवस्था की कमी है साहब। जब तक हनुमान जी है तब तक राम जी को कोई अलग सी व्यवस्था नहीं करवानी पड़ती है। रख देना माता जी, आपको रख देंगे। बहुत बहुत साधुवाद। भगवान आपके घर में शांति बनाए रखे, भगवान आपके घर में तुष्टि पुष्टि बनाए रखे, भगवान आपके बच्चों को ठीक रखे, स्वास्थ्य उनका ठीक रहे, यही कामना के साथ आगे बढ़े। एक बार प्रेम के साथ बोलिएगा, गोरक्षनाथ भगवान की जय। इतनी धीमी आवाज में बोलोगे तो कैसा होगा? प्रेम के साथ और हृदय के साथ आवाज ऊंची कराते हुए एक बार फिर से बोलना, क्या? गोरक्षनाथ भगवान की। शाळा बंद होता ना बऱ्याच दिवसाचा, त्याचा परिणाम आला जवळ आता। आणि म्हणून भाव महत्वाचा आहे। महाराज म्हणतात ना, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची। आण शब्दाचा अर्थ शपथ, माना कि कसम होता है। भगवान को चाहिए भाव। जो प्रेमी होते हैं ना उनके लिए हमारे राम प्रियतम होते, हमारे घनश्याम प्रियतम होते। बस लगन लगनी चाहिए, उसी लगन को लेकर हम आगे बढ़ रहे। कल तक कथा श्रवण की, कालपर्यंतचा ऐकलेला कथा भाग पिंगलेंचं सती जाणं।
आपल्या पतीच्या निधनाची बातमी पिंगलानं ऐकली. भर्तरीनाथांनी पिंगलेचं मन पाहण्यासाठी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेलेले असताना युवराज पदाचे अधिकारी ज्यावेळेस ते होते त्यावेळी स्वतःच्या अंगातली कपडी काढून जनावराच्या रक्ताने भिजवली आणि एका सेवकाकरवी आपल्या पत्नीकडे निरोप पाठवला की तुमच्या पतीचं निधन झालं. व्याघ्राणी नाम वाघाणी त्यांना उचलून जाळीमध्ये नेऊन त्यांना त्या ठिकाणी संपवलं. आणि पती पत्नी एकांतवासामध्ये असताना जेव्हा प्रश्न विचारलेला भर्तरीने आपल्या पत्नीला पिंगलेला की तुझ्या अगोदर जर मला मृत्यू आला तर तू काय करशील, तेव्हा पिंगलेनं जे सांगितलं होतं की मी जिवंत राहणार नाही, मी सुद्धा तुमच्यासारखीच तुमच्यासोबत सती जाईल. खरंच हिच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची भावना धारणा आहे का? या परीक्षणासाठी केलेला खटाटोप आता मात्र अंगलट आला. कपडी घरी पाठवली, भृत्याने पिंगलाकडे दिली. पिंगला एकरस होती, समरस होती आणि पातिव्रत्य भावाचं अनुसरण करणारी होती. त्यामुळे आपल्या पती गेल्याची निधनाची वार्ता ऐकून तिला असह्य असं दुःख झालं आणि मी माझ्या पतीशिवाय जगूच शकत नाही असं म्हणून या पिंगलानी स्वतः सती जाण्याचा निर्णय घेतला. सती जाणं हे अतिशय चुकीचं होतं. सती प्रथा ही या संस्कृतीला लागलेलं ग्रहण होती आणि म्हणून मी काल तुम्हाला सती प्रथेला कोणी कोणी विरोध केला. राजा राममोहन राय हे एक नाव आपल्या समोर आहे, पण त्याही पलीकडे जाऊन जिजाऊ मासाहेबांनी सती प्रथा कशा पद्धतीने रोखवण्याचा प्रयत्न, थांबवण्याचा प्रयत्न केला ती कथा सांगितली. या सगळ्या कथा बघत बघत आपण काल पुढे आलो. पिंगला सती गेल्या. घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनाने, त्याच्या जाण्याने जी निर्माण होणारी दरी आहे ना, जी पोकळी आहे ना, ती जगात कोणत्याच औषधानं आणि कोणत्याच प्रकारच्या भरणानं भरून निघत नाही. घरातला माणूस संपला की कुटुंबामधला आधार संपतो. घरातली माऊली संपली की कुटुंबातलं कारुण्य जातं. घरातली करती धरती माणसं गेली की कुटुंबाची स्थिरता संपते. आज पिंगलेच्या जाण्याने फार मोठी दरी निर्माण झाली. भर्तरीनाथाला उशिरा कळालं, आपण बातमी दिलेली आहे, परंतु आपण मागोवा घेतला नाही. काय झालं असावं म्हणून भर्तरीनाथांनी मागोवा न घेता सरळ नगरामध्ये येण्याचा निर्णय घेतला. आणि प्रवेशद्वारावर आल्यानंतर जेव्हा द्वारपाल पाहतो की अरे तुम्ही तर महाराज, तुमच्या संबंधानं तर अशा चर्चा गावामध्ये, तुम्ही जिवंत कसे? पिंगला. आणि मग द्वारपालाने सांगितलं महाराज पिंगला आता आपल्यात नाहीत. काय झालं? तुमच्या निधनाची बातमी असह्य झाल्यामुळं त्या सती गेल्यात. आताच क्रियाकर्म अंतिम संस्कार उरकून सगळे लोक घरी आलेले. धावत पळत जाऊन पिंगलेच्या चितेमध्ये उडी घालण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांनी थांबवलं, परिजनांनी थोपवलं. तिसऱ्या दिवशी राख उचलायची आहे, परंतु रक्षा सुद्धा पिंगलेची भर्तरीनाथानं उचलू दिली नाही. माझी पिंगला कुठेही गेली नाही, माझी पिंगला इथेच आहे, माझी पिंगला उठेल, राख एकत्र होईल आणि पिंगला माझ्या समोर उभी राहील, पिंगला मला बोलेल. या आविर्भावामध्ये भर्तृहरी महाराज पिंगलेवर, पिंगला पुन्हा प्राप्त होईल या आशेवर स्मशानामध्ये राहू लागले. आणि किती दिवस राहिले? आपण काल कथा ऐकली, 12 वर्ष राहिले. कल्पना करा, पत्नीच्या विरहामध्ये 12 वर्ष स्मशानामध्ये राहणं खरंच किती अभूतपूर्व आहे. 12 वर्ष आमचं कठीण आहे. 10वं होत नाही तरी सोयरिकीचा प्रस्ताव ठेवला जातो आणि पुन्हा सांगितलं जातं मला तर करायचंच नव्हतं वा, पण आता हे लेकराकडे पहा वाटण मला, पोराकडे पाहून कस तरी होतो. मला नाही लागत बायको, पण पोरांना माया लागते. बर, ही आपली परिस्थिती येते तुमच्या लक्षात. आणि म्हणून ते काकांना बघा, नाही तर मग आपलं 2 नंबरचं औषध द्या त्यांना. पत्रकार आहेत का बापू? बाटलीतलं औषध द्या त्यांना आपलं, नाही तर गाडीतलं. तुम्ही सगळे लाभार्थी आहेत ते जरा जास्त जवळ बसले. इकडे लक्ष द्या. 12 वर्षापर्यंत स्मशानामध्ये बसलेले भर्तरी. त्याला कारणही तसंच होतं की पिंगला सुद्धा तेवढं प्रेम भर्तरींवर करत होती. या भर्तरीच्याच नावाशी साधर्म असलेलं, इकडे बघा माझ्याकडे बी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता बनवून ठेवा. आइए 2 मिनट के लिए
विक्षेप को अलग करने के लिए प्रभु नाम का आश्रय करें। हरि हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम सीता राम